अभ्यास 50वा वाक्य पहिलं, राम के माता पिता भाई और बहन यहाँ रहते हैं. रामाचे आई वडील. रामस्य माता पितरौ समास केला आपण. भाई और बहन, बहने बहने बहने। बहने. हम्म। भ्राता, भ्राता भगिन्यः. भगिनी भगिनी हा. भगिन्यः, नदी नद्यौ नद्य अनेक आहेत. बरोबर. हम्म। भ्राता हम्म। च, भगिन्यः च. अच्छा। हम्म. अत्र रहते हैं, वसंती. बस। राहतात. ठीक है. मेरा बड़ा भाई और छोटा भाई तथा बड़ी बहन और छोटी बहन एक विद्यालय में पढ़ते हैं. मम बडा भाई अग्रजः. आधी जन्म घेतलेला. अग्रज आहे ना. हा. हो. मम अग्रजः छोटा भाई अननी। अनुजः च तथा अनुजः च किंवा तथा नाही लिहिलं तरी चालतं. बडी बहन अग्रजा अनुजा च एक विद्यालय में एकस्मिन. कारण की विद्यालय शब्दाची सप्तमी, तर एक शब्दाची कुठली विभक्ती होणार? सप्तमी. कारण की एक हे विद्यालयाचं विशेषण आहे. मग विशेषाची जी विभक्ती, विद्यालयाची जी विभक्ती, तीच एक शब्दाची विभक्ती. एकस्मिन विद्यालये पढ़ते हैं. पठती। पठन्ति. हम्म. अनुजः अनुजा, अनुजः अग्रजः अनुजः. बरोबर. तीन. मेरे दादा और दादी वृद्ध है. मम दादा पितामहः पितामही वृद्धौ. आता एकच शेष करूया आपण. दोन असल्यामुळे वृद्धौ. पण माझ्या ठिकाणी स्त्रीलिंग आहे. पुल्लिंग स्त्रीलिंग एकत्र आल्यानंतर काय करतो आपण? स्त्रीलिंगच ठेवतो. पुल्लिंगच ठेवतो. मम पितामहः मातामही वृद्धौ स्तः. बर. नाही समजलं विचारायचंय. मेरे मामा मामी नाना और नानी प्रयाग में रहते हैं. मम, ओय ओय ओय, मम मातुलः मातुला मातामही. बरोबर. नाना हम्म। नानी. हा. हो. माता महः माता माता। मही प्रयागे प्रयागे निवसंती. वेगळं लिहा. निवसती पण तोच अर्थ होतो, निवसती पण तोच अर्थ होतो. च. मम मातुल मातुला मातामह मातामही च प्रयागे निवसंती. तर तर 3 नंबरला पण च लागेल ना इथे. मम एकदाच पितामह पितामह. शेवटी एकदाच लिहितो आपण. नाही याला 3 नंबर वाक्याला. माता मही हा. हम्म. प्रयागे। समोर वाक्याला. ओके ओके ओके. पाच. पंचमं वाक्यम. मेरी पत्नी मेरे साले साली ससुर सास काशी में रहते हैं. मम पत्नीसाठी काय शब्द गेला? भार्या गेला का पत्नी भा- हम्म। गेला? नाही बघा. करू नका. भारी नसतो. पुत्र असती. भगिनी श्वश्रू. चला तुम्ही म्हणताय म्हणून लिहू. भार्या. मम भार्या. मम भार्या साला शाल. हम्म। शाल ह. ससुर
श्वशुरः. साली पण आहे सर. मग शाला. शा- शालाच आहे ना. दिलंच नाही काय. काय सांगितलं श्वशुरः. देन सास. सास श्वशुरा. काहीतरी वेगळा शब्द आहे बरं का त्याला. साला श्वशुर ससुर शाली नाही, साला. सासूसाठी शब्द आहे बरं का. सृषा. तृषा. हा, या पाठात नाही दिलाय. पाठीमागे आपण घेतलंय वाटतं. नाही नाही, पाठीमागे पण नाही हो. ठीक आहे, श्वसुरा नाही, श्रुषा शब्द आहे. बघा बरं एकदा. श्वसुरा नाहीये. हम्म, सासूसाठी ना सर. हा, श्वश्रू. श्वश्रू. तेच म्हटलं. दिले सर, श्वश्रू दिलं. कुठे दिलंय? हा सर, व्याकरण मध्ये ना त्याच्यामध्ये 2 नंबर मध्ये खाली बघा. नियम 162च्या वरती. श्वश्रू सास. ओ येस. ओ शाला. शाली दिलंय, शाली. शाली दिलं. आणि श्वश्रू. श्वश्रू. श्वश्रुहू. हम्म, सास. श्वश्रुहू. हा, मातुला. मातुलानी. मामी. मामा मामी नाना नानी. चलो. हा, श्वश्रुहू. काश्याम. काशी शब्द. नदी. नद्याम काश्याम निवसन्ति. निवसन्ति. सः. मेरे पुत्र पुत्रिया पौत्रिया प्रपौत्रिय तथा जामाता नाती विद्यालय और विश्वविद्यालय में पढ़ते हैं. मम. मेरे पुत्र. मम पुत्राः. राहा. पुत्रिया. मम पुत्र्यः. नदी नद्यो नद्यः पुत्री पुत्र्यः. पौत्र. पौत्राः. पौत्रिया. पौत्रिया. पौत्रयः. पुत्र सगळं पौत्र्यः. पुत्रय. हा, पौत्रय. हम्म. प्रपौत्र. काय चाललंय? परपोती. प्रपौत्र. पण ते, त्या दिवशी सर तुम्ही विचारत होता ना, तो पणतो आणि पणती शब्द. हा, पण ती. प्रपौत्राः. प्रपौत्र्यः. जामाता. जामाता. जावई. और नाती. नाती. नाती म्हणजे नातूच ना. पण स्त्री, मुलगी. हम्म. हे तर आपण बघितलंय, नाती. पुत्री पौत्र्य. नातीसाठी शब्द गेला अजून एक. नो. नाते आपण नाही. प्रपौत्रच घेऊया त्याला. प्रपौत्री. और मेरी जामाता और नाती. जाऊ दे, ठीक है. विश्वविद्यालय और विश्वविद्यालय पढ़ते हैं. विद्यालये. छ इथे येणार. छ. विद्यालये. विश्वविद्यालये. काय? पढ़ते हैं. पठन्ति. पठन. पठंती. तो च एकदा शेवटी पण लिहू शकता. जिथे वापरायचं तिथे वापरा. च. 7. मेरे चाचा और चाची पटना पाटलिपुत्र में रहते हैं. मम चाचा पितृव्यः.
चाची पितृव्या रुपया. च काय पाटलीपुत्रे पाटलीपुत्रे रहते हैं निवसति निवसतः दोन असतात. 8. रमा के देवर व्यापार करते हैं. रमायाः देवर देवरः व्यापारं करोति. देवर देवरला देवरच. देवर शब्द आहे. राम लक्ष्मण पडते हैं. राम लक्ष्मण पडते हे राम लक्ष्मण लक्ष्मण पठन पठत. पडते दोन आहेत ना. पठत. पटत. सीताराम हसते हे सीतारामौ. हसत. शेवटच्या शब्दानुसार काय येणार पूर्ण शब्दाचं लिंग येणार. यस. भीमार्जुन युद्ध में जाते हे भीम अर्जुन हो. भीमार्जुनौ युद्धे युद्धे. भीमा येईल का भीम येईल सर? भीम आणि अर्जुनचं झालं भीमार्जुन अ अधिक अ आ भीम मधला अ अर्जुन मधला अ भीमार्जुन युद्धे गच्छत जाते हैं. फल फूल लावो फलम फुला फलम फुलम आनयतु फलपुष्पाणी फलपुष्प. समास केला आणयत. मग एक फळ आण किंवा अनेक फळ आणते बोलणाऱ्याच्या तात्पर्यावरती आहे. त्याला काय म्हणायचे. फलम च पुष्पम च फलम च पुष्पाणी च असं होईल किंवा फलानी च पुष्पाणी च पुष्पा आणयत. फलानी पुष्पानीच आणेतो असं पण होईल ना. फलानी च पुष्पाणी च आणि कारण की प्रत्येक पदामध्ये आपण काय करतो च ठेव. एक तर प्रत्येक पदात ठेवा किंवा मग शेवटी ठेवा असं पण आहे. दही घी लावो दधी दधी घृतम आणयतु. आता दधी घृतम मध्ये दधी का पहिला आलं हे तुम्हाला माहिती. त्यांनी दिलेलं नाही पुस्तकामध्ये पण आपल्याला माहिती आहे. काय रस्व इकारांत रस्व उकारांत शब्द काय करायचा आहे पहिला लिहायचा आहे. दही खाऊ दिले सर. काय खाऊ आहे का खादत आहे ना. खाओ खाद तू. खाद. गाय भैंस पालो भैंस साठी काय गेला हो शब्द महिषी. मही. हा महिष म्हैशी. धेनु महिष नदी नद्यो महिषी महेश्यौ पालयतु. चालेल. धान धान जौ बोओ. धान काय गेलं धान्यम शब्द गेलाय. अर्थ अर्थ. हा म्हणजे धान्य आणि जवस जौ हा पेरा बो. गो. अच्छा. हा धान्य शब्द आठवते मला. जवस यवह यवह गेलाय का हो?
खूप आधी गेलेला आहे शब्द तो. जेव्हा आपण पंचमी विभक्ती पाहिली होती, त्या पंचमी विभक्तीच्या वेळी आपल्याला हा जौ शब्द गेलेला आहे. जौ षष्टी. एकच मिनिट द्या. 13वा यवह. चॅप्टर. यवह. हा 13वा. यौ. यवह. मग काय? धान्य यवम. धान्याचा ग्रुप, यवांचा ग्रुप, समाहार द्वंद्व समास, धान्य यवम नपुंसकलिंगामध्ये वपतु. पेरण्यासाठी काय गेले का या पाठामध्ये? नाही, पाठीमागच्या पाठामध्ये गेले. बोना हम्म. वपतु. वपत्तू. हम्म. किंवा धान्य यवाहा असं पण म्हणू शकता तुम्ही. धान्य अनेक धान्य आणि अनेक जव काय करा तुम्ही? पेरा. असं पण होऊ शकतं. त्याला जर तुम्हाला ग्रुप करायचा नसेल, यवा हा वपतु. आता इथं यवा हा नाही येणार. कोणाला कळलं का नाही येणार? जौ एकच आहे ना? अनेक आहे? अनेक आहे. एक वगैरे नाही प्रश्न या ठिकाणी. तो काय बनतोय हम्म. बघा, तो बनतोय कर्म, आहे का नाही? सर अच्छा, पेर मध्ये. यवम. आता हे ऍडिशनल आहे, यवम. मला सांगायचं नव्हतं पण ते आता आलं आपल्या पुढे. हम्म. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं? कर्ते बघितले होते, आहे का नाही? हम्म. आता इथे कर्त्यामध्ये करण्याचं. द्वंद्व समास झालेला आपण पाहिला होता. पण आता द्वंद्व समास कशामध्ये होतोय? कर्मात. कर्मामध्ये होतोय. मग काय होणार? कर्मानुसारच त्याची विभक्ती येणार. जशी कर्म म्हणजे रामः रामौ रामान, रामम रामौ रामान. मग यव शब्दाची कर्मामध्ये कुठली विभक्ती येणार? यवान. मग ते यवान. कसं म्हणणार? आता हे सांगायलाच लागते मला. धान्यम हम्म. च यवम च. आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या. बघा, रामकृष्ण, लक्ष द्या. रामकृष्ण अ थोडस कन्फ्यूज होईल होऊ द्या. रामकृष्ण पश्यत, म्हणजे दोन राम आणि कृष्ण, आहे का नाही? हम्म. हो. दोन राम आणि कृष्ण काय करतायत? दोन राम दुसऱ्या दोन हम्म. राम आणि कृष्णांना पाहतायत. किंवा आपण इथे भीमार्जुन वगैरे कन्फ्युजन नको. दोन रामकृष्ण भीमार्जुनांना काय करतायत? पाहताय. भीमार्जुन पश्यत. अंजलीताई बरोबर आहे का? रामकृष्ण भीमार्जुन पश्यत. दोन, अर्जुन. म्हणजे एक राम एक कृष्ण असे दोघं, एक भीम आणि एक अर्जुनाला पाहतात. मग आता या पहिल्याचा विग्रह कसा होणार? राम च. कृष्ण. कृष्ण. का? कृष्ण. तो करता आहे म्हणून. पण हम्म. भीमार्जुनाचं काय होणार? भीमम च भीम. च. हा. अर्जुनम च. हा. आता च. द्वितीय विभक्ती का झाली? कारण की तो कर्म आहे म्हणून. कर्म आहे म्हणून. कारण हो. की राम आणि कृष्णाची आवडती व्यक्ती वस्तू हे भीम आणि अर्जुन आहे. त्यांना तो हा बघण्याची क्रिया करतोय. हा, ते कर्म काय याचं एक्सप्लेनेशन झालं. पण या ठिकाणी कर्म आहे म्हणून त्यांची आपण काय केली? द्वितीय. भीम तृतीय. आणि अर्जुनम. मग तसं आता या ठिकाणी म्हणतात काय? धान्य आणि यव पेरा. ते हम्म. पेरणारा कोणतरी दुसरं आहे, आणि जे पेरलं हम्म. जाते ते काय झालं? धान्य आहे. कर्म झालं. मग कर्म कर्म. हो. म्हटल्यानंतर कुठली विभक्ती करावं लागेल? द्वितीय. द्वितीय करावं लागेल. म्हणून धान्य यवा हा न म्हणता धान्य यवान झालं. हो. हो. मग इथे पण कर्म आहे. हा, पण इथे बदलत नाही म्हणून मी विषय काढला नाही. नदी नद्यौ नद्यः नदीम नद्यौ. इथे पण द्वितीय विभक्तीच आहे. धेनुम च महिषीम च. अय्यो, कळतंय का नाही? पण नाही इथे ना मला सर. का सांगावंच लागलं का? कारण की दोघांच्या विभक्त्या सारख्या नाहीत. एकतर मी हा. असं लिहिलं असतं
धान्या धान्य यवाहा. जर सारखी विभक्ती असते मी हे लिहिलं असतं आणि विषयच काढला नसता, कारण की कठीण होत जातं पुढं पुढं. पण आता इथं मला यवान लिहावं लागणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं? समास होतो, पण तो कर्ता का कर्म आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. सगळीकडेच नुसतं प्रथमा विभक्ती बहुवचन किंवा प्रथमा विभक्तीच होईल असं नाही, द्वितीय पण होऊ शकते. सर्दी गरमी सहो एक शेष नाही. समाहार द्वंद्व. शीत शीतोष्णम सह सहताम, कारण की हा आत्मनेपदी धातू आहे आणि आत्मनेपदी धातूमध्ये तू नाही येत. शीतोष्णम सहताम, शीत आणि उष्ण सहन कर. हम्म. ठीक आहे. दोघांचं काय या ठिकाणी समास झालेला आहे. समाहार द्वंद्व समास झालेला आहे, शीत आणि उष्ण. चला पुढे. आपण हा धातू बघितलाय, मृ धातू बघितलाय का? बघितलाय बहुतेक. नाही. बघा, नाही. नाही मृ धातू. नाही दिला. चला मग मृ मध्ये जाऊया आता आपण. 10 मृ म्रियते म्रियते म्रियंते डायरेक्ट बघून लिहूया आपण आता. हा, पापी मरता है. पापी पापी पापीन शब्द गेला होता. पापी पापी नव पापी नह. पापी बरंच वेळ गेलो. म्रियत. म्रियते. काय? पापी म्रियते. 18. चोर मरा. चोरः अम्रियत. चोर अम्रियत. अम्रियत. 19. दुष्ट मरेगा. दुष्टः मरिष्यति. 20. पिता पुत्र को पढ़ने के लिए प्रेरणा देते हैं. देवा देवा. पिता सगळ्यात मोठं टेन्शन सध्याचं लोकांचं. पिता पुत्रम अभ्यास करण्यासाठी अभ्यासच करत नाहीत. अभ्यास विशेष डोक्यात राहिलेला नाही मुलांच्या. काहीतरी जाणायचंय, शिकायचंय. तव. पटलं. सगळा सगळा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स. गव्हर्नमेंट काय करते काय माहिती पुढच्या पिढीसाठी. पठितुम प्रेरयती. प्रेरयते. गेलाय का प्रेरयती? हा, नुदती. हो. नाही, प्रेरयती कुठे गेलाय? नुदती. हम्म, प्रेरयती गेलाय हो. कुठला तरी विभक्त शिकवतात. नाही नाही, आता नुद धातू गेलाय ना आपल्याला याच्यात. प्रेरणा देणे ना. हम्म. हा, हम्म. नुदती. नुदचं नोद होतंय का? चिंता त्याची. नुद बघा, प्रेरणा देणे. नुदतीच. चलो, नो टेन्शन. पिता पुत्रम पठितुम नुदती. 21. हा, गुरु. अरे बाकी की पुढं आदेश देता है. आदेश आदिशती. देता है. आदेश देता है और संदेश देता है. संदेश देता है. हम्म. संदिशती. संदिशती. संदेशती. हाँ. गुरु शिष्य को अहिंसा का उपदेश देता है. गुरु हो. शिष्यम. शिक्षा. शिक्षक हो. शिष्यम शिक्षा. अहिंसा उपदेश. उपदिशति. उपदेशति. दिशते. दिशति दिशति. उपदिशति. राम बाण फेकता है. रामः बाण फेकता है. बाण बाण
दानव श्रीपती, ठीक नहीं। बाल धूल फैलाता है, बालकः धूल धुलम नाही फैलाता है. कीर्यति, कीर्यते, एक फैला. मिनिट हा. या दिवशी पाहिलं होतं आपण. पोहणेला काय शब्द होता ना तो? तिर्यते होता. नाही ना, आपला दीर्घ ऊ येत नाही. टू स्प्रेड. नाही. त्या दिवशी कसं केलं होतं आपण? कीर्यते. इथे लिहिलं असणार ना वर आपण. किरती. हा, किरती, तेच म्हटलं. किर्यते त्याचं कर्मणी प्रयोगातलं रूप आहे. धूलमच घेऊया आपण सध्या आता. धूलिकणान असं पण म्हणू शकतो. धूलम किरती. 24. बालक भोजन उगलता है, बालकः भोजनम तो उदगिरति. उगलता म्हणजे काय सर? हा, ओकणे, बाहेर काढणे. ओकणे ना, बाहेर बाहेर काढणे. बाहेर काढतो. दोन आहेत, एक बोलणे आणि एक बाहेर काढणे. जादूगार पत्तर निगलता है, जादूगार. हाय, शब्द दिले ना मी. जादू हा, जादूगरला काय आहे? मॅजिशियन. ऐंद्रजालिकः वगैरे असेल शब्द बरं का. मायावी, इंद्रजालिकः. वाह, इंद्रजालिकः. मायावी सुद्धा, मायावी जरा हिंदी वाटतोय. इंद्रजालिकः पत्थरम, पत्थर. पाषाणम निगलना, निगरती, निगिरती, निगलत आहे, निगलत, निगिरती. निगिरती. हाँ, 26. कवि काव्य बनाता है, कवी ही काव्य रचे. रचे. बनवण्यासाठी काय गेलंय का? सृजती. या धड्यात जो गेलाय तोच वापरायचा आपल्याला. सृजती. 27. वह अपना घर छोड़ता है, सह स्वकीयम गृहम गृह. विसृजति. दॅट्स इट. ओके, अशा प्रकारे 50वा धडा संपलाय. सोमवारी भेटूया आपण 51व्या धड्यामध्ये. उद्या गीतेचा क्लास होईल. शांती, ओके. शांती. सांगणार.